अयोध्येमध्ये श्रीरामाचं मंदिर जे आहे, त्याची आपण आता उभारणी बघतो आहोत. मात्र त्याचा खरा पाया रचला गेला तो 1990 आणि त्यानंतर कारसेवकांचं जे मोठं आंदोलन झालं, ते 1992 ला. आणि त्यावेळेस जेव्हा मंदिरावर जो विवादित ढाचा होता, तो पाडला गेला. कारसेवकांनी तो पाडला आणि त्यातील ज्या ह्या विटा होत्या, ते कारसेवक आपापल्या घरी घेऊन गेले. पिंपरी चिंचवडमधले असे 2 ज्येष्ठ कारसेवक माझ्यासोबत आहेत. त्यापैकी पंजाबराव काकांनी जे अयोध्येतील त्या विवादित ढाच्याची ही जी वीट आहे, ती आपल्यासोबत आठवण म्हणून आणलेली आहे आणि साधारण 3 दशकांपासनं ती त्यांनी ही वीट जपून ठेवली. याशिवाय त्यांच्या महत्त्वपूर्ण आठवणी आहेत. दोघांकडेही आपण जाणून घेऊया. माधव काका सुद्धा आपल्यासोबत आहेत. दोघेही कारसेवक आहेत. माधव काका तर दोन्ही वेळच्या आंदोलनामध्ये सक्रिय होते आणि त्यामुळे एकंदरीत या मागचा इतिहास काय त्यांच्याकडनं जाणून घ्या. वीट सोबत घेऊन आलात, काय कारण आहे? हे वीट सोबत आणली म्हणजे आम्ही ते घुमट तोडलेले आहेत आणि ते सगळं दाखवायला की बघा किती पक्क होतं ते हा घुमट किती पक्क होतं. खालच्या 3 फूट भिंती होते रुंद आणि ते तोडल्याशिवाय ते घुमट पडत नव्हतं. म्हणून नंतर कारसेवकाच्या लक्षात आलं. आधी सुरुवातीला वर चढल्यानंतर कारसेवक टेकाव मारायचे तर ते ठिणगे उडायचे त्याच्या, कारण की ते वीट आहे ना, ह्या विटा चुन्यात बांधलेल्या होत्या आणि पक्क्या पांढऱ्या मातीत भाजलेल्या होत्या. त्या एवढ्या पक्क्या होत्या वीट असल्यामुळे त्या तुटत नव्हत्या. घुमट काही केल्या तुटत नव्हतं. आणि मग शेवटी कारसेवक खाली उतरले आणि त्या 3 फूट रुंद भिंती होत्या, त्या पांढऱ्या मातीत बांधलेल्या होत्या चपट्या विटीमध्ये. आणि त्या भिंती तोडल्यानंतर मग ते घुमट खाली पडलेत. आणि घुमट खाली पडायच्या आधी चारी बाजूनं कारसेवक जे सेवा येईल ते करत होते. हातात जे सेवा येईल ते करत होते, जीव तोडून काम करत होते. त्याच्यामध्ये साधू संत खूप होते. आधी नुसतं कारसेवक नव्हते, सगळा समाज उन्मळून पडला होता अगदी. आणि जे घुमट पडल्यानंतर लोकांना अश्रू अनावर झाले, आनंदानं नाचत होते लोक. काही जण इतकं तो आनंद वातावरण होतं, अगदी भरून येत होतं. आणि सगळीकडे श्रीरामाच्या घोषणा होत्या सगळीकडे, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. आणि सगळे असं एकमेकाला हृदयाला एकमेकाला भेटायचे कारसेवक आणि जय श्रीराम हो गया काम, जय श्रीराम हो गया काम असं म्हणायचे. खर तर ही खूपच महत्वपूर्ण आठवण त्यांनी सांगितली. परंतु खर तर आता मागे वळून पाहताना हा दिवस उद्याचा जो महत्वाचा आहे, तो दिवस बघायला मिळेल असं वाटलं होतं का? आता मात्र ते स्वप्न पूर्ण होतंय. तुम्ही ज्यासाठी लढा दिला, 500 वर्षापासूनच ते एक प्रकारचं सगळ्या हिंदूंना एक प्रकारचा तो विवादित ढाचा जो होता तो कलंक वाटायचा असंही म्हटलं जातं. आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी तो पाडण्याचा निर्धारच केला होता जणू. त्या आंदोलनात तुम्ही गेले. दोन्ही आंदोलनात काय साम्य होतं किंवा काय फरक होतं? आणि आज जो उद्याचा दिवस येतोय, तर काय वाटतंय? साधारण मी त्याच्या अगोदर सर्व अभियानांमध्ये होतो. प्रामुख्यानं विश्व हिंदू परिषदच्या नेतृत्वाखाली सगळं अभियान उभं राहिलं आणि सर्वांनी ठरवले आपलं तिथे जाऊन कारसेवा करायची. आम्हाला माहिती नाही, रामाचं मंदिर आम्हाला उभं करायचंय, आमचा एकच हेतू. पण 90 सालची स्थिती जर अशी वेगळी होती, कारण त्यावेळेला राज्य हे मुलायम सिंगचं होतं आणि मुलायम सिंग हे मुस्लिम धार्जिण असल्या कारणानं थोडस आम्हाला अडथळा करत होता. आणि त्याच्या जे एकंदरीत जे पेपरला बातम्या ज्या येत होत्या, परिंदा पैर नाही मार सकता, कोणी येऊ शकत नाही, संपूर्ण रेल्वे गाड्या झाशीनंतर बंद केल्या गेल्या होत्या, रस्त्यांमधून खंदक खणले गेलेले होते, जेणेकरून कुठली म्हणजे बाय रेल बाय रोड तुम्ही जाऊ शकत नाही, असं सगळी स्थिती होती. पण त्यावेळेला माझं नुकतं लग्न झालं होतं, साधारण मे 1990 साली. आणि लगेच 4 महिन्याने सगळं अभियान सुरू झालेलं होतं. तेव्हा आमची घरची सुद्धा लोक म्हणत होते की कसं काय जात आहे, काय होत आहे, तिथे गेल्यावर काय होईल. वातावरण पेपर मधून उलट सुलट सगळ्या बातम्या येत होत्या. तरी आम्ही एक त्यावेळेला विश्व हिंदू परिषदेने सर्व आवाहन केलं, धर्माचार्य साधू संतांनी आम्हाला आवाहन केलं की तुम्ही या सगळ्यांनी या. संपूर्ण देशभरातून लोक फक्त रामासाठी येत होते. त्यांना कुठली भाषा नव्हती, काय नव्हती, जात नव्हती, पंथ नव्हती, फक्त श्रीराम एवढ्या डोक्यात हा सगळा विषय होता. आणि त्या एका श्रीराम एका शब्दाच्या भावनेनं संपूर्ण देशातील सर्व जातीतील पंथातील लोक अयोध्येला येत होते. आणि युपीतील लोकांनी आम्हाला कधी उपाशी ठेवलं नाही. आम्ही साधारण 90च्या आसपास 5 दिवस झाशीमध्ये आम्ही होतो. आम्ही प्रचंड त्यातनं ते आंदोलन सगळं उभं राहिलं. अर्थातच जसं दोघंही सांगत होते की
श्रीराम, प्रभू श्रीराम हे सगळ्यांच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि त्यांचं जे मंदिर आहे ते कुठेतरी उभारलं जावं. 3-3.5 दशकं हे कारसेवक, असे असंख्य कारसेवक, जवळपास 90-92च्या दोन्ही आंदोलनामध्ये 3-3 लाखाहून अधिक कारसेवक अयोध्येमध्ये दाखल झाले होते. काहींसोबतच्या ज्या आठवणी आहेत त्या अशा मूर्त स्वरूपात आहेत, तर काहींच्या डोळ्यामध्ये आपण त्या सगळ्या आठवणी आजही बघू शकतो. तो दिवस उजाडलाय, त्यांचं स्वप्न पूर्ण होतंय. अर्थातच समस्त देशातील हिंदूंचं स्वप्न पूर्ण होतं या निमित्तानं, असं म्हणावं लागेल. सचिन हंचाटेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.